हा सुरेश ना मला पुष्कळ दिवसांनी भेटला नाहीये. मला सांगितला की मी येतो, तू जाऊन राहा म्हणून, पण अजूनपर्यंत हा सुरेश आलाच नाही. आता मी याची गंमतच करते. बरोबर आहे ना, काम झाला माझा, का करू तुझा, असं झालंय. लग्न केलं न केला मला विसरूनच गेला. बरोबर आहे ना, पुरुषाची जात म्हणजे अशीच. आता येऊ दे सुरेशला, त्याची कशी गंमत करते बघा. ये मित्रा लवकर ये मित्रा लवकर ये. काळाची रे आच्या बाई, काळाची रे आच्या बाई, आवाज तुला देते. ये मित्रा लवकर ये, ये मित्रा लवकर लाळाची रे आशा बाई, लाळाची रे आशा बाई, आवाज तुला देते. ये मित्रा लवकर ये, ये मित्रा लवकर माझ्यासोबत बोलायचं नाही. अगे वेडी तर नाही. तू सांग, तुम्हाला काय म्हटलं होतं की 2 दिवसानंतर आपण मागे ज्या बगीच्यामध्ये भेटलो होतो ना, त्याच बगीच्यामध्ये भेटायचं म्हणून मला वचन केलं होतंस ना.
मग कुठे गेलं तुझं वचन? म्हणजे लग्न झालं ते झालं, मला विसरून जायचं का? अगं तुला मी कधीही विसरू शकणार नाही ग. अगं लग्न केलंय माझ्या पप्पानी माझं बडजबरीनं लग्न केलंय, पण मी तुला कधीही विसरणार नाही बघ, कारण तू माझ्या प्रेमात प्रियशी आहेस. सुरेश, मला सांग, तू माझ्यावर प्रेम करतोस की नाही? वेडी तर नाहीस ना तू? काय अशी वेडी वाकडी बोलतोस ग? अगं तुझे मला आहे तरी कोण? अगं, मी तुझ्यासोबत कधीही लग्न करणार नव्हतो, पण बाबाच्या हट्टामुळे आणि बडजबरीने माझं लग्न त्या मुलीसोबत केलंय. पण प्रेम मात्र मी तुझ्यासोबतच करणार, तुझ्यासोबतच करणार. आणि कधीही तुला विसरणार नाही. अगं मी तुझ्या घड्याची शपथ घेऊन सांगतोय, तुझ्या प्रेमासाठी वाटेल ते करायला भेटेल. खरं इतकं प्रेम करते सुरेश तू माझ्यावर? खरंच मी मग तू मला काय म्हणशील? हे बघ सुरेश, तू म्हणतायस ना, पण मला अगोदर वचन हवंय. देशील का मला वचन? अगं वचन काय, कधीही मी वचन द्यायला तयार आहे. बघितलीस? चल दे मग मला वचन. आणि हाच बगीचेत बघ कसं ढगाळ वातावरण निर्माण झालं, मेघ गर्जना कसा होतोय, विजाचा कडकडाट, आणि या कडकडामध्ये आपण अगं राजा आणि राणी बघ या पावसाच्या सरी कशा ओसंबून वाहतो आहे. या ओसंबून वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये आपण दोघेच ना प्रियकर आणि प्रियस. जणू काही आज मेघ गर्जना होतो की काय ग? तुला एक बोलू का मी? आय लव्ह यू. सुरेश, तुला माहित आहे मी तुझ्यावर खूप 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 प्रेम करते. मी सुद्धा. सुरेश, फक्त तुम्हाला जसं वचन देतोस ना, तो वचन फक्त निभावले तू. मला कधीच सोडून जाऊ नको सुरेश. कधीच मी तुला सोडून जाणार नाही. अगं तुझ्या घड्याची शपथ घेऊन सांगतोय, मी तुला कधीही विसरणार नाही.